चला तर मग आज मी बनवणार आहे पनीरची भाजी। चला मग बघूया पनीरच्या भाजीसाठी लागणारे साहित्य आणि पनीरची भाजी मी कोणत्या पद्धतीने बनवते। तर पनीरची भाजी बनवण्यासाठी मी घेतलेला कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि कट केलेला 250 ग्रॅम पनीर। तर आता आपल्याला सगळ्यात अगोदर पनीर छान असा भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून पनीरला आपल्या छान असा कलर येईल। थोडंसं तेल घालून आपल्याला पनीर छान भाजून घ्यायचं आहे। या प्रकारे असा कलर आल्यानंतर पनीर घ्यायचा काढून, त्याच तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपल्याला कांदा सुद्धा भाजून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला थोडासा त्याच्यातला कच्चेपणा निघून जाईपर्यंतच भाजायचा आहे, जास्त असा करपू द्यायचा नाही कांदा। तेल घालून थोडंसं छान असा कांदा भाजून घ्यायचा। बघा कांद्याला असा कलर आला पाहिजे, बस एवढाच कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि मग काढून घ्यायचा। त्याच तव्यामध्ये आपण परत टोमॅटो सुद्धा भाजणार आहोत आणि मग टोमॅटो भाजत असतानाच यामध्ये आपल्याला 5 ते 6 लसणाच्या कुड्या आणि कट केलेली अद्रक सुद्धा टाकून भाजून घ्यायची आहे। बघा तर आता आपले टोमॅटो छान असं भाजून झालेला आहे। आता काढून घ्यायचा टोमॅटो सुद्धा आणि ह्याची छान असे मिक्सरला बारीक ग्रेव्ही करून घ्यायची, टोमॅटो, कांदा आणि अद्रक लसूणची। बघा या प्रकारे नंतर ती ग्रेव्ही तेलामध्ये टाकून छान अशी भाजून घ्यायची। तेल सुटेपर्यंत छान अशी ती ग्रेव्ही मसाला भाजून घ्यायचा। 2 मिनिटं ताट झाकून बघा छान असं मसाल्याने तेल सोडलेलं आहे। छान ग्रेव्ही तयार झाली आपली। तर यामध्ये आता धनेपूड, हळद, लाल तिखट आणि पनीर मसाला टाकायचा आणि छान असं परतून घ्यायचं। बघा ग्रेव्हीला किती छान कलर आलाय। त्याच्यामध्येच आपल्याला जेवढं लागतं तेवढं मीठ टाकायचं आणि ज्या मिक्सरमध्ये आपण मसाला वाटला त्यातच थोडं पाणी टाकून त्यात टाकून घ्यायचं। तयार आहे आपली ग्रेव्ही। तर याच्यामध्येच आता हे ब्राऊन केलेला पनीर टाकून छान असं परतून घ्या। चला तर मग रेडी आहे आपली पनीरची भाजी। कसा वाटला सगळ्यांना पनीरचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग या पनीरची भाजी खायला सगळे।